नमस्कार पालकांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तिसऱ्या यादीतील पालकांना संधी किती आणि तब्बल जागा किती शिल्लक आहेत. तर चला पालकांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथे आपण स्क्रीनवर बघत आहात की दुसऱ्या यादीमधील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत ही 23/5/2026 होती आणि आता ती मुदत कोणतीही वाढलेली नाही. याचा अर्थ दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना आता प्रवेश घेता येणार नाहीत. तर इथे आपण डॅशबोर्डवर बघायचं आहे की टोटल नंबर ऑफ ॲप्लिकेशन हे 2,89,286 होते. 1,05,811 जागा होत्या. 86,034 पालक हे वेटिंगमध्ये आहेत. 79,871 आणि 9,030 असे हे ॲडमिशन झालेले आहेत. आणि ते आपण बघू शकत आहात. तर सीट रिमेनिया 16,910 जागा या आज रोजी शिल्लक आहेत. जरी आपणास ह्या जागा 16,910 दिसत असल्या तर याच्या मागे वेटिंग मात्र फार मोठी आहे. तर आपण आज बघायचे आहे की तिसऱ्या यादीतील कोणत्या पालकांना ह्या जागा मिळणार आहेत. तर सर्वप्रथम आपण आपल्या अर्जाची स्थिती चेक करायची आहे आणि इथे आपण आपला ॲप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकून गो म्हणायचं आहे. तर इथे आपण बघू शकत आहात, इथे माझे एक कस्टमरचे स्कूलचे नाव आलेले आहे. याचा ॲप्लिकेशन नंबर आहे आणि अलॉटेड येस आहे. आणि इथे ॲडमिशन पेंडिंग म्हणत आहे, कारण माझ्या ह्या पालकाने ॲडमिशन घेतलेले नाही, म्हणून आता याला सीट मिळणार नाही. तर आपण पुढे बघायचं आहे की आपणास कोणत्या नंबरपर्यंत सीट मिळेल. तर याच्यासाठी आपण लिस्ट ऑफ स्कूल्स अलॉंग विथ अप्रूव्ड फीमध्ये यायचं आहे. तर मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की तब्बल 16,910 या जागा शिल्लक आहेत आणि तिसऱ्या यादीतील पालकांना ही संधी मिळणार आहे. या शिल्लक असलेल्या जागा कोणत्या पालकांना मिळतील आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे, कारण हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. पालक कमेंट करत आहेत, सर माझा नंबर एवढा आहे, अमुक आहे, सर मला तिसऱ्या यादीमध्ये नंबर लागणार का. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना लगेच कळून जाईल की आपणास संधी मिळेल का 16,910 जागांच्या अगेन्स्ट. तर इथे आपण लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फीवर त्यावर क्लिक करायचं आहे. स्टेट आपलं महाराष्ट्र आहे. जिल्हा इथे सिलेक्ट करायचा आहे. इथे मी जिल्हा सिलेक्ट करून घेतो. बाय ब्लॉक म्हणजे आपलं तालुका सिलेक्ट करा, किंवा जर आपल्या तालुक्या अंतर्गत कुठली मोठी महानगरपालिका असेल तर ती ते आपणास दाखवली जाईल, ती सिलेक्ट करा. इथे RTA कोटामध्ये RT सिलेक्ट करा आणि इथे अकॅडमिक इयर 2026-27 निवडून सर्च म्हणा. सर्च म्हणायचं आहे. इथे आपण बघू शकत आहात, सर्च म्हटल्यानंतर त्या तालुक्याच्या अंतर्गत असणाऱ्या RTAच्या पूर्ण स्कूलची नावं येऊन जातील. तर मी इथे माझ्या कस्टमरची स्कूल निवडतो. तर इथे आपण बघू शकत आहात पालक वर्गांनो, तर तिसऱ्या यादी अखेर म्हणजे तिसरी यादी अजून निघायची आहे तोपर्यंत इथे 18 वेकन्सी शिल्लक आहेत. याचा अर्थ असा आहे की जर आपला नंबर हा या शाळेमध्ये 18पर्यंत किंवा 18च्या आत असेल तर आपणास जागा मिळण्याची ही 100% चान्स आहेत. तर अशा प्रकारे आपणास तिसऱ्या यादीमध्ये किती जागा शिल्लक आहेत आणि आपणास सीट मिळणार की नाही हे चेक करायचे आहे. म्हणजे आपणास लगेच मिळून जाईल की ह्या 16,910 जागांच्या अगेन्स्ट किती पालकांना संधी आहे. तर पालक वर्गांनो, हा माझा एक व्हिडिओ होता की तिसऱ्या यादीतील पालकांना संधी किती हे सांगण्यासाठी. माझा हा व्हिडिओ पालकांना आवडला असल्यास माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि आपण कमेंट केल्यानंतर आपणास आजच्या आज ताबडतोब लगेच आन्सर करण्यात येईल. पण त्याच्या अगोदर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे.
केल्यानंतर आपणास आपल्या अर्जाची स्थिती, आपला अर्ज क्रमांक, तालुका, जिल्हा, शाळेचे नाव आणि वेटिंग क्रमांक मला कमेंट करायचा आहे आणि याच्यानंतर आपणास मी लगेचच रिप्लाय करेन आणि आपणास कळून जाईल की आपल्या पाल्यास तिसऱ्या यादीमध्ये सीट मिळणार आहे की नाही. तर पालकांनो, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.